गाइड्स वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तो गाइड्स आज आहे लक्ष्मी पूजा आणि आता वाजले 9:30. खूप लेट झालं उठायला. आज तर सकाळी उठता मस्त फटाके फोडता, पण आता ते इंटरेस्टच राहिला नाही. म्हणजे फटाके फोडायचं थोडाफार इंटरेस्ट आहे, पण जे लहानपणी मजा यायची ती मजा आता येत नाही. म्हणजे सकाळी उठायचे, मम्मी आपल्याला मस्त बेसन वगैरे अंगाला लावायची, त्याच्याने आंघोळ घालायची. मग आपण एकदम म्हणजे असे लवकर कर फटाके फोडायचे, मग सगळ्यांसोबत फटाके फोडायचे. बाकी आता तो इंटरेस्ट राहिला नाही आहे. आता काय आपण थोडे मोठे झालेले ना, थोडे काय फारच मोठे झाले आता. बाकी आज कोणी फटाके पण फोडले नाही. गल्लीमध्ये 7ला उठला होता तेव्हा फटाके फोडत होते. बाकी तर आता जायचं आहे शॉपवर, तुम्हाला दाखवायचं पण आहे शॉप, तर तयारी पण बाकी आहे. चला लवकर शॉपवर जाऊया. आणि गाइड्स आजपासून मी आपलं चॅलेंज स्टार्ट करतो आहे 10 दिवसाचा कंटिन्यू व्लॉगिंगचा. सो आय होप तुम्हाला आवडेल माझी 10 दिवसाची कंटिन्यू व्लॉगिंग. बाकी तुम्ही रोज बघा, मी रोज व्लॉगिंग करेल 10 दिवस. आता तर दुकानावर जायचं आहे, चला दुकानावर जाऊ. सो गाइड्स आता मी तर रेडी झालेला आहे दुकानावर जायला. सर्वात पहिले देवाच्या पाया पडू आणि दिवाळीचा फराळ करू. लक्ष्मी माता की जय. सो गाइड्स बघा, आमच्याकडे मस्त दिवाळीचा फराळ आहे. तुम्ही पण लवकर फराळ करून घ्या आणि दिवाळी एन्जॉय करा. सो चला गाइड्स, मी तर आहे आता दुकानावर, तुम्हाला दाखवतो आता मी आमची शॉप. सो गाइड्स ही आहे आमची शॉप, आर्यन ट्रेडर्स. ही आमची शॉप आणि ही आहे काकांची. बाकी इकडे लक्ष्मी पूजा आहे आज. ही एकच दुकान होती, तिला कंबाईन करून 2 पार्टमध्ये केलं. इकडे सर्व गुड असतो, तो गुड आता बाहेर काढलेला आहे कारण की आज आहे लक्ष्मी पूजा. बाकी सर्व तयारी चालू आहे. इकडे तोरण पण लावलंय. बाकी आता आमचं तोरण लावायचं बाकी, आम्ही पण लावून घेऊ आता. चला सो गाइड चला आता आपण जाऊ मिठाई घ्यायला. गावची गर्दी आहे दिवाळीमध्ये. अजून तर तुम्हाला मेन बाजार दाखवला नाही आहे, तिकडे तर खूपच गर्दी राहते. हे जळगावचं टावर बघा, आज बाजारात किती गर्दी आहे. ही जळगावची सर्वात मोठी बिल्डिंग आहे नगरपालिकेची, 17 मजली. कॉर्पोरेशनची सर्वात मोठी बिल्डिंग होती ती जळगावची. बाकी बघा भगवती स्वीट्स, किती गर्दी आहे. बघा गाइड्स दिवाळीची किती गर्दी आहे. त्यांना पण समजत नसेल कोणत्या कस्टमरला अटेंड करायचं कोणत्याने. बाकी तर अजून दुपार व्हायची बाकी आहे, तेव्हा आता अजून गर्दी होईल. तो गाइड्स आम्ही पहिल्यापासूनच ऑर्डर देऊन ठेवता, ते तसे पॅक करून ठेवता. मग बॉक्स वगैरे 20 किलो का. बाकी दादा इकडे रसमलाई करतोय. तो गाइड्स हे काही 2 पिशव्या भरून मिठाई घेतलेल्या आहे. एवढ्या कोणासाठी काका? कस्टमर्स, लेबर्स, वर्कर्स. अच्छा, अजून घ्यायच्या बाकी आहे. हो का. खूप मस्त स्टॉल लावलेला आहे बाहेर नमकीनचा.
बाकी मिठाईवाल्यांचा नमकीनवाल्यांचा सेल मस्त होता दिवाळीमध्ये. सो गाईड्स आता तर आले आम्ही मिठाई घेऊन. बाकी आता वाजले 11:30. 12 वाजता पूजा आहे, लक्ष्मीपूजा. ही खूप मोठी पूजा असते दिवाळीची. मस्त एन्जॉय होतो त्या दिवशी, खूप फटाके फोडता. बाकी आमच्या दुकानात सर्व क्लिनिंगचा प्रोडक्ट भेटतो. तर ती साबणं, पावडर, लिक्विड सगळ्या प्रकारचे. तुम्ही येऊ शकता जर तुम्हाला यायचं असेल आमच्या दुकानावर काही प्रोडक्ट घ्यायला. आता पूजा चालू आहे आणि तोरण पण बांधून झालेलं आहे. चला आता पूजा अटेंड करू. बघा तोरण पण फुल बांधलेलं आहे. फक्त हे लटकायचं इकडे कॉर्नरवर असं लटकून देऊ. बघा इकडे लटकवून दे ना. हां हे बघ हे कसं लटकवलेलं आहे शटरला कसं. मग आता पूजा चालू आहे. नीलाश्मांगतिमस्यपाददशकां सेवेम अहंकारिकायामस्सस्वपिते हलोकमूल्यो घंटुं मधुंते नमक्षत्रपरिशुद्धसुद्धसंपत्तिमं धनुष्पुण्डिकां घंटं सेवे महालक्ष्मी माता की जय, कुलस्वामी माता की जय, हिंगलाज माता की जय. लावला नाही आहे, लागला नाही तो. नीट लावता किती घाबरतोय तो. पुस्का. सो गाईड्स आता पूजा पण झालेली आहे. जसं तुम्ही बघितलं आमच्या इकडे कशी पूजा होते. बाकी आता जेवणाला जायचं आहे घरी. मी जाईल आणि माझ्यासोबत येईल वेद. मग माझं जेवण झाल्यावर मी पप्पांना सोडेल, घरी जातील, मग पप्पा जेवण करतील. असं आमचं डेलीचं रुटीन असतं. आता तुम्हाला माझ्या व्लॉगमध्ये हेच बघायला भेटेल. तर मी जातो घरी. मोनिश वेद कुठे? सायकल चालवतोय यार वेद पण. कुठे काय माहिती. काय? हाँ व्लॉग बनवतोय, चालू है. अरे सच में देख आ जाए यहाँ पे आज. देख व्लॉग. अरे शूटिंग चालू है. चालू है ना. चालू है. चालू है. जेवायचं चल. लाव सायकल. लाव लवकर सायकल, जेवायचं आहे. वापस येणार आहे का माझ्यासोबत दुकानावर? नाही ना. बघू आज काय जेवायला. आज आहे शेवभाजी. चला लवकर खाऊया, वापस जायचं दुकानावर. आता वाजले संध्याकाळचे 7:30 आणि आता सर्वजण रेडी आहे घरातले. वेद, मी, पप्पा वगैरे. बाकी मी तर मस्त आता फटाणी घातलेली आहे. आणि बाहेर सगळं म्हणजे सगळ्यांकडे फटाके फोडणं चालू आहे. सगळी फटाक्यांची आवाज इकडे तिकडे बघ. चला दाखवतो. बघा सर्वीकडे धूर झालेला आहे. मस्त सर्वांच्या घराच्या बाहेर दिवे लागलेले. आमच्या पण घरात लावलेले मस्त दिवे बघा. ओ मस्त. आम्ही पण मस्त कंदील लावलेला आहे छोटासा. आणि लाइटिंग. दादू तू फोड ना फटाके. का बरं फोड ना. आणलेलं तर आहे काय. हां एवढं काल तर आणलं होतं रे माझ्यासोबत जाऊन. मस्त आणले होते काल फटाके. काय थांब दाखवतो. कुठे ठेवलेली थैली दाखव. सांग ना. हां दाखव. आण इकडे नाही पण तू आणलेली कुठे. मम्मी फटाक्याची थैली कुठे ठेवली आहे. आणली आहे. बाकी आज मम्मी रेडी नाही होणार आहे कारण की मम्मीच्या मानेमध्ये लचक आलेली आहे. काय बनतात जेवायला मम्मी? फ्लावरची भाजी बस. आणि पोळी नाही बनवते का मग?
सो गाईस आज दिवाळी आणि मी फटाके आणले नाही, तो आता फटाके घ्यायला जाऊ. बाजारात खूप गर्दी आहे, सुमित म्हटला होता. आलेले आपण आता येस ग्राउंडवर, कारण की बाजारामध्ये खूप गर्दी होती आणि बाजारात बॉम्ब संपून गेले होते. आम्हाला फक्त बॉम्ब पाहिजे होते. आता घेऊ बघू बॉम्ब असेल तर. गाईड्स आम्हाला पण बॉम्ब भेटलेले नाही, सगळीकडे संपलेले बॉम्ब. आता बघू वापस एकदा बाजारात ट्राय करू भेटले तर, कारण की खूप महाग विकताय म्हणे. 40 रुपयाचं पॅकेट 80 किंवा 90 रुपयाला विकताय. बघू आता आम्हाला भेटलं तर तिकडून घेऊ, नाही तर जाऊ द्या, यावेळेस तर काही बॉम्ब कॅन्सल. गाईड्स बाजारात पण गेले होते, तिकडं पण बॉम्ब भेटलंच नाही. तिकडे पण बॉम्ब भेटले नाही. आता काय, आता ती दिवाळी अशीच गेली बिना फटाके फोडता. बघू आता हा फोडेल. इकडे एका गल्लीमध्ये 5 पाकिटं भेटले कसे तरी, ते पण 200 रुपयाचे 5. बाकी बाजारात नाही भेटत होते, पण गल्लीमध्ये भेटून गेले. ते दुकान लावता म्हणून मी सुमितला पाठवला, म्हटलं जाऊन बघून ये. त्याचा फोन आला तिकडे आहे म्हणे, तर घेऊन आले. आता आम्ही आमची दिवाळी चालू करू. दे रे. अरे आता वाजले रात्रीचे 11:02 आणि आज काही नाही, नॉर्मली याच टायमाला झोपतो रोज. बाकी तर आता दिवाळी अशीच गेली, मस्त फटाके वगैरे फोडत, फराळ वगैरे करत एन्जॉय केला. अजून तर बाकी दिवाळीचे 2-3 दिवस, नाही 2-3 नाही, खूपच बाकी असतील. पण वेजचे अजून पण फटाके फोडणं चालूच आहे. ते बघा टिकल्या फोडून राहिला आहे तो. बस आवाज येतोय, रात्री झोपलेले सगळे. आता नको फोडू, चल घरात. काय शोधतोय? सो गाईड बस आजच्या ब्लॉगसाठी एवढंच, कारण की उद्या पण ब्लॉग स्टार्ट करायचे. सो आता एडिटिंग करावं लागेल. बाय द वे गाईड्स, मी एडिटिंग स्वतः करतो आहे. लास्ट 2 ब्लॉगपासून एडिटिंग मीच करतो आहे. आता जो पहिले एडिट करत होता पार्थ, तर तो नाही करत आहे, कारण की मला पण एडिटिंग यायला पाहिजे. आता मीच एडिट करतो आपले ब्लॉग. तुम्ही कमेंटमध्ये सांगा कसे वाटतं तुम्हाला माझे ब्लॉग, कारण की आता तर 10 दिवस कंटिन्यू मीच एडिट करेल आणि कंटिन्यू ब्लॉगिंग करायची आहे. प्रॅक्टिस चांगली होऊन जाईल. जाऊन लॅपटॉप पण घेऊ, त्याच्यात म्हणजे जास्त शिकायची गरज नाही पडणार, पण लॅपटॉपमध्ये थोडं वेगळं असेल, होऊन जाईल लगेच. हो बस, वन्स अगेन तुम्हाला माझ्याकडून, माझ्या फॅमिलीकडून हॅपी दिवाळी. लव यू.